श्री स्वामी समर्थ। आज गुरुपुष्यामृत योग, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत। कापुरासोबत जाळा या 3 वस्तू मुलांची पतीची जोरदार प्रगती शत्रू लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व सुखी, सुरक्षित आणि समाधानी असाल। मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रचंड भाग्याचा आहे, कारण आज या वर्षातील सर्वात शेवटचा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे। आणि विशेष म्हणजे आज या नक्षत्राचा राजासोबत साक्षात विनायक चतुर्थी सुद्धा आहे। विचार करा, एकाच दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पा, धनलक्ष्मी माता आणि बुद्धीचे कारक गुरुग्रह या तिघांचीही असीम कृपा एकाच वेळी आपल्या घरावर बरसणार आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर एक छोटासा पण तंत्रशास्त्रात अत्यंत प्रभावी मानला गेलेला उपाय करायचा आहे। आपल्या स्वयंपाकघरातील फक्त 3 साध्या वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहे। या एका छोट्याशा विधीमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, पैशाची चणचण, वर्षभराचे आजारपण आणि शत्रुबाधा कायमचे संपून जाईल आणि तुमच्या मुलांची, पतीची आणि संपूर्ण कुटुंबाची चौफेर प्रगती होईल। आजची माहिती खरंच खूप मोलाची आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, या पवित्र दिवशी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो गणपते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच ओम गंग गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका। माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, आजचा हा संपूर्ण दिवस आपण साधा सुधा किंवा इतर दिवसांसारखा सामान्य दिवस समजण्याची चूक अजिबात करू नये, कारण आजच्या या पवित्र तिथीला ब्रह्मांडातून प्रचंड प्रमाणावर सकारात्मक आणि दिव्य ऊर्जा आपल्या पृथ्वीवर प्रवाहित होत आहे। निसर्गातील आणि वातावरणातील सकारात्मक लहरी आज शिगेला पोहोचलेल्या आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या या अत्यंत दुर्मिळ मंगलदिनी ज्योतिषशास्त्रातले सर्वात मोठे आणि बलवान मानले गेलेले 2 राजयोग म्हणजेच गजकेसरी योग आणि गजलक्ष्मी योग एकाच वेळी एकत्र आले आहेत। हा असा महासंयोग आहे जो अनेक महिन्यातून किंवा वर्षातून एकदा जुळून येतो। चला तर मग समजून घेऊया की या योगाचा आपल्याला नक्की काय फायदा होणार आहे। पहिले म्हणजे गजकेसरी योग। गज म्हणजे हत्ती, जो अफाट बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे, आणि केसरी म्हणजे सिंह, जो शौर्य, पराक्रम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जातो। जेव्हा कुंडलीत किंवा गोचरात गुरु आणि चंद्र एकमेकांच्या केंद्रस्थानी किंवा युतीत येतात, तेव्हा हा राजयोग बनतो। या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, उच्च पद आणि नावलौकिक मिळते। जर तुमची कोणीही कायदेशीर कामे किंवा कोर्ट कचेरीच्या बाबी अडकलेल्या असतील, तर यात विजय मिळवून देण्यासाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरतो। एवढंच नाही तर नोकरी व्यवसायात अचानक मोठी प्रगती, नवे मार्ग या योगामुळे मोकळे होतात। दुसरे म्हणजे गजलक्ष्मी योग। हा योग थेट आर्थिक सुबत्तेशी आणि माता लक्ष्मीच्या अखंड कृपेशी जोडलेला आहे। जेव्हा शुभ ग्रह, विशेषतः गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीत असतात, तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो। या योगाच्या प्रभावामुळे घरातील गरिबी, दारिद्र्य किंवा पैशा संबंधित कोणतीही चणचण असेल तर ती कायमची दूर होते। जर तुमचा कुठेतरी अडकलेला पैसा, कोणाला उसने दिलेले पैसे परत मिळत नसतील तर ते या योगामुळे परत मिळण्याची शक्यता वाढते। व्यवसायात अचानक मोठा नफा होतो आणि उत्पन्नाचे एकापेक्षा एक जास्त नवीन मार्ग सुरू होतात। माझ्या लाडक्या भावांनो, बऱ्याचदा काय होते की आपण आपल्या आयुष्यात अहोरात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही। पैसा आला तरी तो आजारपणात किंवा इतर विनाकारण कामात घराबाहेर निघून जातो। आपण कोणाचेही वाईट चिंतत नाही, तरीही आपल्याच
कामात सतत अडथळे येतात. अशा वेळी लक्षात ठेवा, जेव्हा आपण मेहनत करतो आणि आपली प्रगती व्हायला लागते तेव्हा लोकांची वाईट नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या कुटुंबाला घेरते. ज्या झाडाला गोड फळे लागतात लोक त्याच झाडाला दगड मारतात. अशी परिस्थिती होते. आजचा हा महासंयोग आणि विनायक चतुर्थीचा सोन्याहून पिवळा योग तुमच्या आयुष्यातील याच सर्व समस्या, अडथळे आणि नजरदोष मुळात सगळं उपटून टाकण्यासाठी आलेला आहे. चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या घरातील अलक्ष्मी दूर करणारा हा पहिला आणि मुख्य उपाय नेमका कसा करायचा ते अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप पाहूया. कापूर आणि काळी मिरीचा मुख्य वेदे. माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, आता आपण त्या मुख्य चमत्कारिक उपायाकडे वळणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा उपाय आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करणे अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि फलदायी ठरते. कारण हा काळ दिवस आणि रात्रीचा संधी प्रकाश असतो, जेव्हा सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा अति तीव्र असते. पण समजा काही कारणास्तव नोकरी, व्यवसायामुळे किंवा प्रवासामुळे तुम्हाला या वेळेला उपाय करणे जमले नाही तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही रात्री 11:30 वाजेपर्यंत कधीही या वेळेत वेळ काढून हा विधी पूर्ण करू शकता. हा उपाय नक्की कसा करायचा अगदी लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. संध्याकाळी हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुमचे घर स्वच्छ असायला हवे. स्वतः स्वच्छ हातपाय धुवून घ्या किंवा शक्य असल्यास स्नान करा. नंतर देवघरामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे दिवा प्रज्वलित करा. हा उपाय करताना तुमच्या घरातील सर्व दारे, खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवा, जेणेकरून घरातील जुनी साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि नवीन सकारात्मक लहरींना घरात यायला मार्ग मिळेल. दुसरं म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या घराचा उंबरठा हा केवळ येण्या जाण्याचा रस्ता नसून तो माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे. तिथून सुख समृद्धी घरात येते. म्हणूनच उंबरठ्याच्या डाव्या किंवा उजव्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाच्या साह्याने किंवा छान पांढऱ्या रांगोळीने शुभ स्वस्तिक काढा. त्या स्वस्तिकाची अक्षदा आणि हळद कुंकू वाहून विधिवत पूजा करा आणि दोन्ही बाजूंना एक तुपाचा छोटा दिवा लावा. तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तिळाचा तेलाचा लावा तरी चालेल. पण महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही दिवे लावताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असायला हवे. आता आपल्याला एक छोट्या मातीचे भांडे किंवा पणती, देवघरामधील तांब्याचे, पितळीचे कोणतेही निरांजन घ्यायचे आहे. त्या भांड्यामध्ये 4 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवा. भीमसेनी कापूर हा अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानला जातो. जर तो नसेल तर साधे कापूर चालतील. या कापुरासोबत आपल्याला 7 अखंड काळी मिरी ठेवायची आहे. मिरी घेताना ती कुठेही किडलेली, तुटलेली किंवा पोकळ नसावी. अगदी स्वच्छ आणि गोल गरगरीत असावी. त्यासोबत 2 अखंड फुलांच्या लवंगा, ज्यांचे फूल तुटलेले नसावे, त्या भांड्यात ठेवून घ्या. चौथं म्हणजे तंत्रशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात तमालपत्र म्हणजे तेजपत्त्याला खूप उच्च स्थान आहे. हे पान युनिव्हर्सला म्हणजेच ब्रह्मांडाला तुमची इच्छा सांगण्याचे माध्यम आहे. एक स्वच्छ तमालपत्र घ्या. त्यावर तुमची जी काही सर्वात मोठी किंवा अडकलेली इच्छा असेल, उदाहरणार्थ नोकरी, धनप्राप्ती, आरोग्य, मुलांचा अभ्यास, ती केवळ 1 ते 2 शब्दात लिहा. लिहिलेले तमालपत्र तुम्हाला त्या कापूर आणि मिरीच्या भांड्यात वरती ठेवायचे आहे. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय 100% काम करतो. आता हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या देवघरासमोर बसा. तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. हे साहित्य देवघरात प्रज्वलित करा. कापूर जळायला लागल्यावर दोन्ही हात जोडून डोळे मिटून सर्वात आधी तुमच्या कुलदेवीचे आणि भगवान गणेशाचे स्मरण करा. त्यानंतर मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने ही प्रार्थना करा. हे कुलदेवता, हे वास्तुदेवता, आजच्या या अत्यंत पवित्र महासंयोगावर मी हा विधी करत आहे. माझ्या घरातील अलक्ष्मी, गरिबी, दुःख, कटकटी, आजारपण आणि माझ्या पतीच्या किंवा मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे या अग्नीमध्ये जळून भस्म होऊ दे आणि माझ्या कुटुंबाचे कायम रक्षण कर.
जेव्हा काळी मिरी आणि लवंग कापुरासोबत जळायला लागतात तेव्हा त्यामधून एक विशिष्ट तिखट आणि उग्र धूर निघतो. हा धूर सामान्य नसून घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि कोणतीही वाईट नजर शोषून घेणारा असतो. हे प्रज्वलित भांडे तुमच्या हातात घ्या आणि संपूर्ण घरभर प्रत्येक खोलीत कोपऱ्यात घरात फिरून घेतल्यानंतर हे भांडे तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या अगदी मधोमध आणून ठेवा, जेणेकरून कोणतीही वाईट किंवा अलक्ष्मी उंबरठा ओलांडून आत येऊ शकणार नाही. हा कापूर, तमालपत्र आणि मिरी पूर्णपणे शांत झाल्यावर त्या भांड्यामध्ये जी काळी राख उरते ती तशीच टाकू नका. त्या राखेमध्ये थोडेसे स्वच्छ पाणी मिसळा. हे पवित्र पाणी उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या आतल्या बाजूला थोडे थोडे शिंपडून घ्या. त्यामुळे तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होईल. राहिलेली उर्वरित राख, जाळलेला अवशेष तुम्ही घरातील एखाद्या झाडाच्या कुंडीत, मुळाशी किंवा निर्माल्याच्या जागेत टाकून द्या. पाय पडणार नाही याची काळजी घ्या. माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, हा उपाय करताना मनात कोणाविषयी राग, आकस किंवा शत्रूचे वाईट व्हावे अशी वाईट भावना अजिबात आणू नका. आपण हा उपाय केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी करत आहोत. अगदी 24 तासाच्या आत तुमच्या घरातील नकारात्मकता संपून एक अद्भुत शांतता आणि सकारात्मकता तुम्हाला अनुभवायला मिळेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी मुलांची बौद्धिक क्षमता चांगली असून जर त्यांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर आज विनायक चतुर्थी निमित्त हा उपाय नक्की करा. पिवळ्या रंगाचा एक कोरा कपडा घ्या. त्यावर चिमूटभर हळद, थोडे तांदूळ आणि एक पिवळे फूल ठेवून त्याची लहान पोटली तयार करा. पिवळा रंग हा गुरु बृहस्पतीशी जोडलेला आहे. ही पोटली मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवा. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. आज संध्याकाळी आईने आपल्या मुलांच्या पाठीवरून सकारात्मक भावनेने 7 वेळा हात फिरून बाप्पाकडे त्यांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करावी. तिसरं म्हणजे कुबेर भंडार फुटले. घरात अखंड पैसा खेळत राहावा आणि आलेला पैसा लाभावा म्हणून घरातील गृहलक्ष्मीने हा विधी आवर्जून करावा. एक पिवळे कोरे वस्त्र घेऊन त्यात एक अख्खे हळकुंड 7 पिवळे केलेले तांदूळ आणि 1 किंवा 2 रुपयाचे नाणे ही पोटली देवासमोर लक्ष्मी विष्णूच्या चरणांजवळ ठेवा. तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम बृहस्पते नमः या मंत्राचा 21 वेळा 108 वेळा जप करा. पूजा झाल्यानंतर ही अभिमंत्रित झालेली पोटली आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्या. वर्षभर घरात कधीही पैशाची चणचण भासणार नाही. माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, हा दुर्मिळ योग पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे आज वेळात वेळ काढून पूर्ण श्रद्धेने हा उपाय नक्की करा. 24 तासात तुम्हाला घरातील सकारात्मकता जाणवू लागेल. ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक छोटासा लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाता जाता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो वासुदेवाय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक छोटासा लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाता जाता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली उपस्थिती जाहीर करा. श्री स्वामी समर्थ आणि बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.